आता बातमी क्रिकेटच्या मैदानात नाही, T20 विश्वचषकात थोड्याच वेळामध्ये भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये लढाई सुरू होणार आहे। भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघामध्ये 2 बदल करण्यात आले आहेत। अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालंय, तर कुलदीप यादवच्या जागी अर्शदीप सिंग हा आता संघामध्ये आहे। आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्या सोबत आहेत। आता विजय, सुपर 8च्या फेरी आधी हे 2 बदल करून एक प्रकारे राखीव खेळाडूंना चाचपून बघण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायचं? अश्विन, आणि ही जर त्या सुपर 8ची रंगीत तालीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आपल्याला आता सामना करायचा आहे तो दक्षिण आफ्रिकेशी, झिम्बाब्वेशी आणि त्या पाठोपाठ वेस्ट इंडिजशी। आपल्याला जे प्राथमिक फेरीत साखळीमध्ये जे संघ आपल्या सोबत होते, म्हणजे अगदी पाकिस्तान देखील, ते इतके दुबळे होते की त्या तुलनेत हे संघ चौपटीने तगडे आहेत। त्यामुळे रंगीत तालीम करायची आहे, अधिक नवीन पर्यायांना आपल्याला चाचपून बघायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपला भारताचा बॅटिंग कोच होता संजय बांगर यानं आता नुकताच सांगितलाय, तो म्हणजे भारताला एवढी मोठी तगडी बॅटिंगची लाईनअप घेऊन 250 धावांची मजल अजून का मारता आलेली नाही, आणि भारताच्या दृष्टीनं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की भारताची जी फलंदाजी आहे त्यांच्या कामगिरीत सुधारण्याची गरज आहे। अश्विन, धन्यवाद विजय या माहितीबद्दल। तेव्हा थोड्याच वेळामध्ये ही मॅच सुरू होईल आणि आता भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिला। अध्यक्षपदासाठीचा पाठिंबा केवळ 35 आमदारांच्या सह्याच का? इतरांचा पाठिंबा का नाही? सुनेत्रा पवारांसंदर्भात रोहित पवारांच्या मनामध्ये प्रश्न। शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाण्याचं जवळपास निश्चित। ठाकरेंसह काँग्रेसची सहमती, सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीकडनं पार्थ पवारांच्या नावावर शिक्का। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला। कल्याणमधील मनसेच्या मदतीबद्दल शिंदेंकडून मनसेचे आभार, तर कामकाजात सहकार्याची मनसेकडून ग्वाही। इंदापूरच्या भिगवणमधील तरुणी अपहरण प्रकरणाला कलाटणी। मर्जीनेच तरुणासोबत गेल्याचा तरुणीचा व्हिडिओ। दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची मुलीची माहिती, तर आमदार पडळकरांचे मुलावर गंभीर आरोप। भिवंडीत सत्तेसाठी तत्वांचा खेळखंडोबा। भाजपच्या पाठिंब्यावर काँग्रेस आघाडीचा महापौर। भाजपचे 9 नगरसेवक काँग्रेस आघाडीसोबत। रायगड झेडपीच्या सत्तेसाठी भाजप राष्ट्रवादीच्या हालचाली। तटकरे चव्हाण चर्चेनंतर घडामोडींना वेग। शिंदेंच्या शिवसेनेला एकटा पाडण्यासाठी खेळी असल्याची चर्चा। चंद्रपूरचं महापौरपद धानोरकर वडेट्टीवार वादामुळे हुकल्याचा सूर। दोन्ही नेत्यांची चौकशी करण्याचा काँग्रेसचा निर्णय। दिल्ली हायकमांडकडे अहवाल पाठवणार। नांदेडमध्ये 82 वर्षांचे चौधरी शेख हुसेन बोहल्यावर 6 मुलं 3 जावई 22 नातवंडांचा गोतावळा। धर्माबादच्या नवरदेव आजोबांची चर्चा जोरात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।